राजे शहाजी महाराज ज्या राजमाता जिजाऊंनी हे स्वराज्याचं देखणं स्वप्न बघितलं आणि आपल्या पुत्राकडनं हे देखणं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र घालवली, त्या राजमाता जिजाऊ साहेब ज्या युगपुरुषांनी महापुरुषाने हे स्वराज्याचं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं, ते राजा शिवछत्रपती ज्या वारसदारानं हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावर घेतलं आणि स्वराज्याच्या सीमा चौफेर वाढवल्या आणि ज्याने आम्हाला दाखवून दिलं आम्ही चुकून कुणाच्याही वाटेला जात नाही, पण आमच्या वाटेला कुणी गेलं तर त्याला फाडल्याशिवाय राहत नाही, असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेले, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. या शब्दांमध्ये शिक्षणाचं महत्व पटवून देणारे महात्मा ज्योतिराव फुले. माझ्या माया बहिणी शिकल्या तर नक्की त्यांचा परिवार शिक्षित होऊ शकतो, अशी शिक्षणाची क्रांती करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. राज्यघटना लिहिताना मला जास्त तोशिष पडली नाही. या शब्दांमध्ये शिवकार्याचा गौरव करणारे, कारण त्यांच्या पुढे छत्रपती शिवरायांचं स्वराज्य होतं, आणि या शब्दांमध्ये शिवकार्याचा गौरव करणारे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवणारे आणि एक संघ महाराष्ट्र घडवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. गावागावातल्या नदीच्या काठावर जर घाट उभे राहिले तर माझ्या माया बहिणींचा संसार सुरक्षितपणे उभा राहू शकतो. या शब्दांमध्ये माझ्या श्री माऊलीचा गौरव करणाऱ्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं सर्व महापुरुषांना, महामातांना तुमच्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये अभिवादन करतो. सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती वाकद यांच्या वतीनं आयोजित हा नयनरम्य सुख सोहळा या ठिकाणी पार पडत आहे. या सर्व तरुण वर्गाने एक आगळा वेगळा उपक्रम आपल्या समोर राबवलेला आहे. आपण सर्व शेतकरी घरातले आहोत. दिवसभर काबाड कष्ट करायचे आणि संध्याकाळचं असं काहीतरी प्रबोधन असलं म्हणजे आपले डोकं सुद्धा सुधारल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच या शिवजन्मोत्सव समितीच्या सर्व युवा वर्गाचं सुद्धा आपण पहिल्यांदा टाळी वाजून अभिनंदन करायचं आहे. असं काहीतरी चांगलं करणाऱ्याला पाठबळ देणं गरजेचं असतं. बऱ्याच ठिकाणी आपल्याच लोकांचे पाय ओढले जातात, आपल्याच लोकांना मागं खेचलं जातं. पण आपण जर चांगलं करणाऱ्याच्या पाठीमागं उभं राहिलं आणि त्याने एखादं चांगलं कार्य उभं केलं तर त्या चांगल्या कार्या पाठीमागे आपलं सुद्धा काहीतरी चांगलं होत असतं. हा उदात्त दृष्टिकोन ठेवून या सर्व तरुण वर्गाने हा नवसुख सोहळा आपल्या समोर या ठिकाणी उभा केलेला आहे. खर तर तन मन धनाने या कार्यामध्ये आपण सर्वांनी झोकून देणं गरजेचं असतं. माता माऊली या ठिकाणी असंख्य संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. कोणी पैसा दिला असेल, कोणी श्रम दिला असेल, कोणी वेळ दिला असेल, प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून या माझ्या राजाचा सुख सोहळा, जन्मोत्सव सोहळा 18 पगड जातीचे लोक एकत्र येऊन जेव्हा खऱ्या अर्थाने साजरा करतात ना, तेव्हा खऱ्या अर्थाने या शिवजयंतीचं यश आहे असं म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि 6 जून 1674 रायगडाच्या मातीमध्ये आमचा राजा अभिषिक्त झाला. तब्बल 750 वर्षानंतर कुणीतरी एक माणूस, एक शेतकऱ्याचा पोरगा या भूमीमध्ये अभिषिक्त होऊन अभिषिक्त सार्वभौम सत्ता निर्माण करतो आणि छत्रपती होतो. ही गोष्ट काही साधी नाही झाली असं सभासद बखरेमध्ये याचं वर्णन आलेलं आहे. थोडं पूर्वी त्याच्याच काहीशा झळा या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बसत होत्या. जिकडे बघावं तिकडे अन्यायाचा अंधकार बोकाळलेला, आणि अशा परिस्थितीमध्ये आपलेच लोक परक्यांची चाकरी करून आपल्याच लोकांना मुठमाती देत होते. प्रसंग असा आहे, मालोजीराजे भोसले, वेरूळचं मात्ताबर भोसल्यांचं घराणं, आणि लखोजीराव जाधव बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजा नावाचं गाव आहे. आणि या सिंदखेड राजामध्ये हे
जाधव घराणं राहतं, लखुजीराव जाधवांचं. हे दोघंही मातबर घराणं असताना सुद्धा चाकरी निजामाची करत होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये जो दौलताबादचा किल्ला आहे, ज्याला देवगिरीचा किल्ला सुद्धा संबोधलं जातं, त्या किल्ल्यावरती निजामाची सत्ता होती आणि आपली दोनही मराठी घराणं या निजामाच्या पायी चाकरी करत होते. अशा याच्यामध्ये चाकरी दोघंही मालोजीराजे भोसले असतील किंवा लखुजीराव जाधव असतील, दोघांची चाकरी त्या ठिकाणी चालू आहे. दोघंही निजामासाठी आपलं रक्त सांडायला तयार होते. मनगटामध्ये ताकद भरपूर आहे, पण या मनगटातल्या ताकदीचा वापर मात्र परक्यांसाठी होत होता. आता अशा याच्यामध्ये सिंदखेड राजाला रंगपंचमीचा एक मोठा सण आयोजित केला गेला आणि या सणासाठी मालोजी राजांना निमंत्रण होतं. तसंच इतर मराठी सरदारांबरोबर निजामाच्या काही सरदारांना सुद्धा त्या ठिकाणी निमंत्रण दिलेलं होतं आणि अनेक मातब्बर लोक त्या ठिकाणी रंगपंचमीच्या सणासाठी उपस्थित झालेले होते. अशा याच्यामध्ये मालोजी राजांनी आपला छोटासा मुलगा शहाजी याला सोबतीला घेतलं होतं आणि लखुजीराव जाधवांकडे त्या सिंदखेड राजाला त्या गडीमध्ये गेलेले होते. आणि तिकडं लखुजीराव जाधव त्यांची छोटीशी कन्या जीव अर्थात जिजाऊ साहेब, त्यांचा जन्म त्या ठिकाणी झाला होता 12 जानेवारी 1598 आणि ही छोटीशी जीव त्या ठिकाणी उपस्थित आहे. सगळे घराणे आपापल्या पद्धतीनं बसले आणि रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा व्हायला लागला. अशा याच्यामध्ये शहाजी राजांनी काय करावं, तर छोट्याशे शहाजी आहे, बापाच्या मांडीवरनं उतरले. समोर गुलालाची मोठी भरी रास लावलेली होती. त्या राशीजवळ गेले, दोन्ही हात गुलालाने भरले आणि ते धावत धावत जाऊन त्या छोट्याशा जीवच्या गालाला लावून दिले. आता जीव काही कमी नव्हती, मातब्बर सरदार लखुजीराव जाधवांची ती कन्या होती. तीही मागे पुढे बघेना, ती गेली, दोन्ही मुठी गुलाल भरला आणि शहाजी राजांच्या गालाला लावून दिला. आता हे सगळं दृश्य मालोजी राजा आणि लखुजीराव जाधव बघत होते. अशा याच्यामध्ये लखुजीराव जाधवांकडनं नकळतपणे शब्द बाहेर पडला का मालोजी राजे जोडा काही छान दिसतोय. एवढाच शब्द मालोजी राजेंनी उचलला आणि लखुजीराव जाधवांना सांगितलं की बघा लखुजी राजे, शब्द दिलाय तुम्ही, तुमची जीव तुम्ही आम्हाला देऊ केली. हे शब्द लखुजीराव जाधवांच्या नंतर लक्षात आले. त्यांना वाटलं की आपल्या बोलण्याचा मालोजी राजांनी चुकीचा अर्थ काढला आणि त्यावेळेस लखुजीराव जाधव म्हणतात की मालोजी राजे, तुम्ही काय भांग पिऊन आलात का? आम्ही काही वेडे आहोत का आमची मुलगी तुम्हाला द्यायला? तुमच्या आमची बरोबरी आहेत का? कारण लखुजीराव जाधवांचं जे वजन होतं निजामशाहकडे जास्त होतं आणि मालोजी राजांचं त्या मानाने जरा कमी होतं आणि म्हणून लखुजीराव जाधवांनी त्या ठिकाणी थोडासा विरोध दर्शवला. पण मालोजी राजे ऋषीला पेटलेले होते. आता करील सून तर ती लखुजीराव जाधवांचीच करण, ती जीवच माझ्या घरची सून म्हणून येईल हे त्यांनी ठरवलं आणि हळूहळू त्यांचा कारभार करायला सुरुवात केली. अशा याच्यामध्ये वेरूळला कृष्णेश्वराचं मंदिर आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचं ज्योतिर्लिंग कृष्णेश्वराचं आहे. त्या ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार करण्यासाठी लखुजीराव जाधवांना त्यांच्या शेतामध्ये अनेक मोहरांनी भरलेले रांजण सापडले, सोन्याच्या मोहरा भरलेल्या. आता या मोहरांचं करायचं काय? मालोजी राजांनी काय केलं, त्या मोहरा त्या ठिकाणी विकल्या, त्याच्यातनं आलेल्या पैशांच्या माध्यमातून त्या जीर्णोद्धार केला त्या घृष्णेश्वराच्या मंदिराचा. त्या शंकराचं मंदिर पुन्हा बांधलं आणि त्या ठिकाणी आरतीची सोय करून दिली. उरलेल्या पैशांमधनं मालोजी राजांनी काही घोडे खरेदी केले आणि स्वतःचं सैन्य वाढवायला सुरुवात केली. आता सैन्य वाढल्यानंतर कालांतराने मालोजी राजांचं वजन सुद्धा निजामशाहकडे वाढलं आणि वजन वाढल्यामुळे मालोजी राजांना सुद्धा मोठा बहुमान त्या ठिकाणी निजामाने द्यायला सुरुवात केली. आता पुढे जाऊन निजामाकडनं एक लढाई इंदापूरच्या परिसरामध्ये सुरू होती आणि या इंदापूरच्या लढाईमध्ये मालोजी राजे त्या ठिकाणी कामी आले. आता मालोजी राजे गेल्यानंतर त्यांची जेवढी जहागिरी होती ती सगळी जहागिरी आपोआप शहाजी राजांकडे आली. मालोजी राजांचे चिरंजीव शहाजी राजे त्यांच्याकडे ती आली आणि निजामाने सुद्धा शहाजी राजांना राजे किताब बहाल केला. आता घराण्याबरोबरच झालं आणि अशा याच्यामध्ये लखुजीराव जाधवांना आठवलं की आपण भोसल्यांना शब्द दिला होता, आता द्यायला हरकत नाही आणि म्हणून त्या छोट्याशा जीवचा विवाह शहाजी राजांबरोबर सिंदखेड राजाच्या गडीमध्ये पार पडला. आता जाधवांची कन्या भोसल्यांची सून झाली आणि ती जीव आता भोसल्यांचा संसार करू लागली. अशा याच्यामध्ये घटना एक अशी घडली
निजामाच्या दरबारामध्ये अचानक एक खडांगळे नावाचा सरदार होता. त्या ठिकाणी प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचा मान दिलेला होता. खडांगळ्यांना हत्तीचा मान होता, जाधवांना पालखीचा मान होता आणि भोसल्यांना घोड्याचा मान होता. जो तो ज्याच्या त्याच्या मानाप्रमाणे आला. दरबार सुरू झाला आणि काही वेळानंतर दरबार संपला आणि संपल्यानंतर अचानक खडांगळ्याचा हत्ती पिसाटायला लागला, वेळावाणी करायला लागला, सोंडीत येईल त्याला भिरकावून मारून टाकायला लागला, पायाखाली लोकांना तुडवायला लागला. अशा याच्यामध्ये दोन पथकं तयार झाली. एक पथक जाधवांचं, एक पथक भोसल्यांचं. आणि खडांगळे सरदारांनी सांगितलं हत्ती फक्त पकडायचं, हत्ती मारायचा नाहीये. आता इकडे जाधवांच्या पक्षाचं नेतृत्व करतो दत्ताजी जाधव, जो जिजाऊ साहेबांचा भाऊ होता. आणि इकडे भोसल्यांच्या पथकाचं नेतृत्व करत होतं संभाजीराजे भोसले, जे शहाजी महाराजांचे चुलत भाऊ होते आणि जिजाऊ साहेबांचे दीर होते. आता दोन पथकं तयार झाली आणि पथकं तयार झाल्यानंतर संभाजी भोसलेंनी दत्ताजी जाधवांना सांगितलं का हत्ती फक्त पकडायचंय, हत्ती मारायचा नाहीये. ते दत्ताजी जाधवांनी संभाजी भोसलेंना सांगितलं की हत्ती फक्त पकडायचा, हत्ती मारायचा नाहीये. पण अचानक तो समोरून येणारा हत्ती इतका चित्कार करायला लागला, ओरडायला लागला, येणाऱ्याला पायदळी तुडवायला लागला आणि ते न बघवून संभाजी भोसले सामोरे गेले आणि त्यांनी त्या हत्तीच्या सोंडेवर वार केला. हत्ती ची 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 करत खाली पडला आणि त्या ठिकाणी गतप्राण झाला. आता इकडे दत्ताजी जाधवांचा राग संतापाला गेला. त्यांनी सांगितलं होतं हत्ती फक्त पकडायचा, हत्ती मारायचा नव्हता. दोघांमध्ये वाद निर्माण झाला. दत्ताजी जाधव आणि संभाजी भोसले दोघांमध्ये वाद निर्माण झाला. हत्ती खडांगळ्यांचा आणि लढाई मात्र इकडे जाधवांची आणि भोसल्यांची सुरू झाली. आता ही लढाई इतकी विकोपाला गेली, दत्ताजी जाधव आणि संभाजी भोसल्यांमध्ये युद्ध झालं आणि संभाजी भोसल्यांकडनं दत्ताजी जाधव मारला गेला. कोणासाठी कोण मरत होतं बघा, हत्ती खडांगळ्यांचा. लढाई झाली जाधवान भोसल्यांमध्ये. आता दत्ताजी जाधव मारले गेले ही बातमी लखोजीराव जाधवांना समजली. तशी लखोजीराव जाधव हातामध्ये नंगी तळपती तलवार घेऊन सामोरे आले आणि विचारले कुठे तो संभाजी भोसला. आणि त्या दिशेने निघाले तर शहाजीराजे सामोरे गेले आणि दोघांमध्ये सासऱ्यामध्ये आणि जावयामध्ये पहिलं युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये लखोजीराव जाधवांकडनं शहाजीराजांवरती वार झाला आणि शहाजीराजांच्या डाव्या दंडाला तो वार होऊन ते खाली पडले. आता ते खाली पडल्यामुळं लखोजीराव जाधव धावत गेले पुढं आणि संभाजी भोसले सामोरे आले. लखोजीराव जाधवांकडनं संभाजी भोसले मारले गेले. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, कोण कोणासाठी मरत होतं. आता जाधवांचं प्रेत पडलंय, भोसल्यांचं प्रेत पडलं. जाधवांचं प्रेत जाधवांनी उचलून नेलं, भोसल्यांचं प्रेत भोसल्यांनी उचलून नेलं. जाधव त्यांच्या प्रेतासाठी रडताय, भोसले त्यांच्या प्रेतासाठी रडताय. जो तो ज्याच्या त्याच्या प्रेतासाठी रडत होता. पण अशा याच्यामध्ये हे सर्व दृश्य बघून एकच माऊली या स्वराज्यासाठी रडत होती आणि ती माऊली म्हणजे राजमाता जिजाऊ साहेब. जिजाऊ साहेबांना हे बघवलं नाही. कालांतराने दिवस पुढे जायला लागले. आता भोसल्यांचं आणि जाधवांचं वैर मात्र जन्माचं झालं. या दोघांमध्ये जे सत्य नातलं लखोजीराव जाधव म्हणजे जिजाऊ साहेबांचे वडील आणि शहाजीराजांचे सासरे, पण दोघांमध्ये वैर निर्माण झालं आणि लखोजीराव जाधव आपल्या स्वतःच्या जावयाला मारायला निघाले. आणि अशा याच्यामध्ये आता झालं असं का त्या ठिकाणी शहाजी भोसल्यांनी त्या ठिकाणचं वेरूळ सोडलं आणि नगरचा किल्ला गाठला. नगरच्या किल्ल्यामध्ये जाऊन राहायला लागले. त्या ठिकाणी जिजाऊ साहेबांना दिवस गेले आणि पहिला पुत्र जिजाऊ साहेबांना झाला. त्या पहिल्या पुत्राचं नाव जिजाऊ साहेबांचा धीर त्या युद्धामध्ये मारला गेला होता, म्हणून पहिल्या धीराची आठवण म्हणून पहिल्या पोराचं नाव जिजाऊ साहेबांनी संभाजी ठेवलं. नंतर कालांतराने दिवस पुढे जायला लागले. त्या ठिकाणी जिजाऊ साहेबांना आणखी 4 अपत्य झाली, पण काळाच्या ओघामध्ये दगावली गेली. इकडे लखोजीराव जाधव पाठलाग करत आले. शहाजीराजांना समजलं का आपले सासरे पाठलाग करत येत आहेत. आता तिथून त्यांनी निघाले आणि माहुलीचा किल्ला गाठला. पुण्याजवळ माहुलीचा किल्ला आहे. या माहुलीच्या किल्ल्यावर ते गेले. तिथं जिजाऊ साहेबांना दिवस गेलेले होते. जिजाऊ साहेबांना 3रा महिना होता आणि या 3ऱ्या महिन्यामध्ये जिजाऊ साहेबांनी घोड्याला मान ठोकलेली होती. विचार करण्यासारखी गोष्ट आहे का 3रा महिना पोटामध्ये 3 महिन्याचं बाळ आहे आणि त्या 3 महिन्याच्या बाळाला सांभाळत जिजाऊ साहेबांनी घोड्याला मान ठोकली. कारण काय, स्वतःचाच बाप पाठीमागून येतोय आपल्या नवऱ्याला मारण्यासाठी आणि त्या पोटातल्या गर्भाला सांभाळत जिजाऊ साहेब घोड्याला मान ठोकलेले आहे. आजकालची परिस्थिती फार बदलली. आता फक्त जर समजलं का स्त्री गरोदर आहे, डॉक्टर सांगता तिला बेड रेस्ट देऊन टाका.
म्हणजे सगळ्या पुढच्या गोष्टी सगळ्या झाल्याच पाहिजे व्यवस्थित. म्हणजे या सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण काय, का 3 महिन्याच्या गर्भाला सांभाळत जिजाऊ साहेबांनी घोड्याला मान ठोकली आणि तिथला परिसर सुरक्षित नाही, स्वतःचा बाप पाठीमागून येतोय म्हणून त्यांनी जुन्नरची वाट धरली. आता जुन्नरला आल्यानंतर त्या ठिकाणी विश्वासराव नावाचा एक सरदार होता त्या जुन्नरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये, आणि त्या ठिकाणी शहाजी राजांनी जिजाऊ साहेबांना त्या विश्वासरावांच्या स्वाधीन केलं आणि शहाजी राजे बेंगलोरला निघून गेले, कर्नाटकामध्ये तिकडे आदिलशाहीमध्ये गेले. आता इकडे लखोजीराव जाधव पाटला करत आले, घोड्यांच्या टापांचा आवाज यायला लागला, धुळीचा लोट दिसायला लागला, तसे विश्वासराव सामोरे आले. लखोजीराव जाधव घोड्यावरनं उतरले आणि त्या गडीच्या महाद्वाराजवळ आले. महाद्वाराजवळ आल्या क्षणी लखोजीराव जाधवांनी आवाज दिलाय, पुढे तो शहाजी भोसला. एवढे शब्द जिजाऊ साहेबांच्या कानावरती गेले आणि जिजाऊ साहेब स्वतः त्या दरवाजाजवळ आले. आणि दरवाजाजवळ आल्यानंतर स्वतःच्या बापाला जिजाऊ साहेबांनी निक्षून सांगितलंय, आबासाहेब हे भोसल्यांचं घर आहे, इथं मोठा आवाज सहन केला जात नाही. स्वतःच्या बापाला जिजाऊ साहेबांनी हे शब्द ऐकवले. पुढे जाऊन जिजाऊ साहेब म्हणतात, आबासाहेब ती तलवार पहिली म्यान करा, जर म्यान करायची नसेल तर ती तलवार पहिले आमच्या मानेवर चालवा, मग आमच्या कुंकवाला हात घाला. शहाजी राजांच्या लखोजीराव जाधवांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या गेल्या. स्वतःची पोरगी समोर उभी आहे आणि ती मला सांगते की ही तलवार पहिली माझ्या मानेवर चालवा. ती तलवार लखोजीराव जाधवांच्या हातामधनं निखळली गेली आणि डोळ्यांमधनं आसवं पडायला लागले. जिजाऊ साहेबांनी पाहिले बापाच्या डोळ्यामध्ये आसवं आहे. जिजाऊ साहेब लगेच सामोरे गेल्या आणि स्वतःच्या बापाचे चरण स्पर्श केला आणि त्या ठिकाणी लखोजीराव जाधवांना त्या पोरीला आलिंगन दिलंय. आलिंगन दिल्यानंतर बापाच्या डोळ्यातली आसवं पोरीच्या पाठीवर पडली आणि जिजाऊ साहेबांनी घट्ट मिठी आपल्या बापाला मारली. आबासाहेब हे सगळं कशासाठी करताय तुम्ही, माझ्या कुंकवाच्या पाठीमागं कुणासाठी लागलात तुम्ही, त्या परक्यांसाठी, काय मिळणार आहात तुम्हाला. तेवढा एक रात्रीचा मुक्काम लखोजीराव जाधवांनी त्या ठिकाणी केला आणि एक सोन्याच्या मोहरांची थैली जिजाऊ साहेबांच्या हातामध्ये दिली. येणारं जे आपत्ती असेल त्या आपत्तीच्या डोक्यावरनं ओवाळून त्या ठिकाणी दान करून टाक. लखोजीराव जाधव माघारी निघून गेले. आता जुन्नरचा भुईकोट किल्ला सुरक्षित नाही म्हणून जिजाऊ साहेबांना पालखीमध्ये बसवलं आणि शिवनेरी किल्ल्याची वाट धरली. शिवनेरीवर जात असताना वर पहिला दरवाजा चढून गेल्यानंतर शिवाई मातेचं देऊळ लागलं आणि त्या शिवाई मातेच्या मंदिरात जाऊन जिजाऊ साहेबांनी खणा नारळानं त्या शिवाई मातेची ओटी भरली आणि ओटी भरून दर्शन घेऊन जिजाऊ साहेब बाले किल्ल्याकडे निघून गेल्या. आता दिवस पुढे सरकायला लागले. 7वा महिना जिजाऊ साहेबांना लागला आणि या 7व्या महिन्यामध्ये गरोदर स्त्रीला नैसर्गिकरित्या डोहाळे लागत असतात. आता तसं त्या लक्ष्मी नावाची एक दासी जिजाऊ साहेबांबरोबर होती. त्या लक्ष्मीने जिजाऊ साहेबांना विचारलंय, आऊसाहेब अहो नैसर्गिकरित्या प्रत्येक गरोदर स्त्रीला 7व्या महिन्यामध्ये डोहाळे लागत असतात, तुम्हाला सुद्धा डोहाळे लागतात, आऊसाहेब तुम्हाला काही खावंसं वाटतं का, आऊसाहेब तुम्हाला काही प्यावंसं वाटतं का, सांगा आऊसाहेब, मी डोहाळे पूर्ण करण्याचं काम करते. कारण पती जवळ नाहीये, पती दक्षिण भारतामध्ये गेलेले आणि सगळी जबाबदारी त्या विश्वासरावांवर सोपून काही सवंगड्यांवरती सोपून शहाजीराजे तिकडे निघून गेलेले होते. आता इकडे ही लक्ष्मी विचारते, तसं जिजाऊ साहेबांनी सांगितलंय, लक्ष्मी अगं मला डोहाळे लागले खरे, पण माझे डोहाळे जर तू ऐकले तुला फार विचित्र वाटेल म्हणे. तुला ऐकायचे माझे डोहाळे तर ऐक. मग मला असं वाटतंय हातामध्ये तलवार घ्यावी, एखाद्या वाघावरती स्वार व्हावं आणि जावं या यवनांचा कर्दन काळ म्हणून पडावं, एक एक येवन या तलवारीने ठार करावा. हे डोहाळे जिजाऊ साहेबांना लागले होते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आजकालच्या आमच्या स्त्रियांना काय काय डोहाळे लागतील सांगता येत नाही. आता इकडे काय लागतं ते मला काही माहिती नाही, पण तिकडे आमच्या भागामधल्या एका स्त्रीला असेच डोहाळे लागले, भिंतीची माती खायची ती. आता ते आदण ठेवतो ना पाण्याचं, ते पातेल्याला खालून सारवलं जातं, काळं केलं जातं, काळं कुट्ट झालेलं ते पातेलं एकीला चाटायचे डोहाळे लागले, कोणाला माती खायचे डोहाळे लागले, कोणाला वाटतं बगीच्यामध्ये फिरायला जावं, कोणाला वाटतं पिक्चर बघावा, कोणाला वाटतं कुठेतरी फिरायला निघून जावं, अशा प्रकारचे डोहाळे. आणि आमच्या घरातल्या गरोदर स्त्रिया समोर टीव्ही चालू असते, मालिका चालू असते आणि त्या मालिका चालू असताना त्या मालिका बघत 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 आमचे दिवस पूर्ण होत जातात. मग मालिका चालू असते, एका नवऱ्याची दुसरी बायको. मग असे जर मालिका कार्यक्रम बघून आमच्या पोटी येणारे पोरं कसे असतील याचा विचार आम्हालाच करावा लागणार आहे. आणि म्हणून आजही जुनी जाणती माणसं जी आहे, जी जुनी जाणती माणसं काय सांगतात, गरोदर स्त्रीला बाई काहीतरी चांगलं वाच, बाई काहीतरी चांगलं बघ, बाई काहीतरी चांगलं काम कर,
त्याचं कारण काय, विज्ञानानं सुद्धा मान्य केलंय का गरोदरपणामध्ये जे बघाल, जे खाल, जे काम कराल ते सगळे संस्कार आतल्या गर्भावर होत असतात. हे विज्ञानाने सुद्धा मान्य केलंय. आणि म्हणून आमची जुनी जाणती माणसं घरातल्या स्त्रीला सांगतात का बाई काहीतरी चांगलं बघ, काहीतरी चांगलं वाच, एखादा ग्रंथ वाच, रामायणाच्या कथा ऐक, श्रीकृष्णाच्या कथा ऐक, जेणेकरून ते संस्कार तुझ्या आतल्या गर्भावर होतील. आणि जिजाऊ साहेबांनी सुद्धा त्या गर्भार अवस्थेमध्ये रामायणाचं प्रवचन केलेलं होतं, रामायणाचं पारायण केलेलं होतं. श्रीकृष्ण असेल, प्रभू रामचंद्र असतील, अभिमन्यू असेल, यांच्या कथा जिजाऊ साहेबांनी ऐकलेल्या होत्या, वाचलेल्या होत्या. आणि म्हणून त्या पद्धतीनं दिवस पुढे पुढे जायला लागले. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि जिजाऊ साहेबांच्या बाळंतपणासाठी नामवंत सुईणी गडावर आलेल्या होत्या. आता त्या काळात काही दवाखाने नव्हते, लगेच उचलायचं आणि चाललं दवाखान्यामध्ये, सिजर करूनच बाई बाहेर आणायची, विषय संपला. आजकाल आता नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे काहीतरी क्वचित 100त एखादी होईल. डॉक्टरांचे पोट कसे भरतील, दवाखाने कसे मोठे होतील, याचा विचार करणं गरजेचं आहे आम्हाला सुद्धा. आता हे सगळं करत असताना 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. ते विश्वासरावांनी 2 ताशे नगारी शिवनेरीच्या किल्ल्यावरती उभे केले. सगळे पशु पक्षी त्या झाडांवरती येऊन बसले. वाहणारा वारा आता मंद मंद व्हायला लागला. सगळ्यांचं लक्ष फक्त आहे त्या जिजाऊ साहेबांच्या खोलीकडं. कोण सुईनी धावत धावत येऊन आम्हाला निरोप देईल. तो प्रसंग जवळ आला, तो काळ जवळ आला, ती घटका जवळ आली, ती फळे जवळ आली, ती वेळ जवळ आली. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551, 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर शिवसूर्य जन्माला आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. हा फक्त शिवाजी महाराजांचा जन्म नव्हता, हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्र धर्माचा जन्म होता. जिकडं बघावं तिकडं अन्याय अत्याचार बोकाळलेला आणि ही परिस्थिती मिटवण्यासाठी जिजाऊ साहेबांच्या पोटी हा शिवसूर्य जन्माला आला होता. पुत्र शहाजीराजांना झाला, पुत्र जिजाऊ साहेबांना झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. आणि शिवनेरीवर शिवरायांचा पाळणा आंधळू लागला. 12व्या दिवशी पोराची बारी घातली गेली. शिवाजी महाराजांच्या आत्याबाई उमाबाई साहेब गडावरती आलेल्या होत्या आणि त्यांनी शिवबांच्या कानामध्ये फूक मारली आणि शिवबांचं नाव शिवाजी ठेवलं गेलं. आणि या पद्धतीने आता बाल शिवबाचा शिवाजी झाला. बाल शिवबा मोठे व्हायला लागले, रांगायला लागले, धावायला लागले, पळायला लागले, घराचा उंबरा ओलांडायला लागले. आणि ओलांडता ओलांडता पावसाळ्याचे दिवस आले. पावसाळ्यात पडणाऱ्या गारा सुद्धा ते गोळा करायला लागले. आणि पावसामध्ये भिजतोय म्हणून ते ओले कपडे घेऊन ज्या वेळेस महाराज आतमध्ये घरामध्ये येतात, वाड्यामध्ये येतात, त्याच वेळेस जिजाऊ साहेबांचे प्रेमाचे 4 धपाटे सुद्धा पाठीवर बसायला लागले. आमच्या पोरांना सुद्धा संस्कारासाठी 4 धपाटे प्रेमाचे घालावेच लागतात. जर अति लाडावलं तर परिणाम सुद्धा काय होतात हे समाजामध्ये तुम्ही आम्ही सर्व बघत आहोत. आणि म्हणून संस्कार बालवयामध्येच होत असतात. ओली काठीच वागते, वाळलेल्या काठीला वाग द्यायचा प्रयत्न केला तर ती तुटून जाते. आणि म्हणून लहानपणामध्ये जी मुलं साधारणतः 9-10 वर्षापर्यंत आहे त्या वयामध्ये त्यांच्यावर योग्य संस्कार लावणं गरजेचं आहे. त्या वयातच त्यांना ते संस्कार लागतील तरच ते पुढे जाऊन घडतील. अशाच प्रकारचे संस्कार जिजाऊ साहेबांनी शिवबांच्या मनामध्ये पेरायला सुरुवात केली. आता शिवबा मोठे होऊ लागले. मोठे झाल्यानंतर त्यांना आता सवंगडी येऊन मिळायला लागले. एक 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 सवंगडी शिवबांसोबत यायला लागला, खेळायला लागला, बागडायला लागला, धावायला लागला. आणि त्या बाल वयामध्ये न उचलणाऱ्या तलवारी ही पोरं उचलायला लागली, न उचलणारा भाला उचलायला लागले, न उचलणारी ढाल उचलायचा प्रयत्न करायला लागले. आणि हे सगळं ज्यावेळेस जिजाऊ साहेब बघत होत्या त्यावेळेस जिजाऊ साहेबांच्या मनामध्ये सुद्धा तेच विचार आले का बाळा तुला भविष्यामध्ये हेच उचलायचं आहे आणि या समाजामध्ये चालणारा अन्याय अत्याचार तुला मिटवायचा आहे. हे संस्कार जिजाऊ साहेबांनी शिवबांना दिलेले होते. आणि त्या पद्धतीने आता बाल सवंगडी शिवबाला येऊन मिळायला लागले. मित्र कसे असावे, जिजाऊ साहेबांनी शिवबाला मित्र उभे करून दिले. जर एका शिवबा धावत आला तो प्रेमाचा हात जिजाऊ साहेब शिवबांच्या गालावरती फिरवायचा ना, तोच हात इतर मावळ्यांच्या गालावरती सुद्धा जिजाऊ साहेब फिरवायच्या. तेच प्रेम जिजाऊ साहेब इतर पोरांना सुद्धा द्यायच्या. आणि जिजाऊ साहेबांनी ठरवलंय माझ्या शिवबाचे मित्र कोण असले पाहिजे. तसा आज आम्हाला माहिती आहे का आमच्या पोरांची मित्र कोण आहे, आमच्या मुलींच्या मैत्रिणी कोण आहे याचा कधी आम्ही विचार करतोय का? कारण संगत किती महत्वाची असते. पावसाचा पडणारा थेंब जर जमिनीवरती पडला तो त्या जमिनीमध्ये मुरून जातो.
तोच पावसाचा थेंब तापलेल्या तव्यावरती पडला त्याचं अस्तित्व नष्ट होऊन जातं. तोच पावसाचा थेंब जर गटारामध्ये पडला तर त्याला दुर्गंधी प्राप्त होते. तोच पावसाचा थेंब एखाद्या विषारी सापाच्या मुखात पडला तर त्याचं विष होऊन जातं. आणि तोच पावसाचा थेंब स्वाती नक्षत्रामध्ये जर एखाद्या शिंपल्यामध्ये पडला तर त्या शिंपल्यातनं मोती बाहेर येतो. पावसाचा थेंब तोच आहे, फक्त संगत कोणाबरोबर गेला याच्यानुसार त्याचं महत्व वाढलेलं आहे. आणि म्हणून आमच्या मुलांची संगत कोणाबरोबर आहे हे सुद्धा आम्हाला बघणं गरजेचं आहे. कुणाच्या संगतीमध्ये माझा मुलगा जातो, कुणाच्या संगतीमध्ये माझी मुलगी जाते, हे ज्यावेळेस आम्ही बघू, आमच्या मुलांचे मित्र कोण, मुलींच्या मैत्रिणी कोण, हे जेव्हा आम्हाला समजेल ना तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांची संगत आम्हाला समजून येईल. आणि संस्कार कोणत्या पद्धतीने पुढे जात आहात याचं सुद्धा आम्हाला भान आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातनं जिजाऊ साहेबांनी शिवबाला हे संस्कार द्यायला सुरुवात केली. शिवबाराजांचं वय साधारणतः 11-12 वर्षांचं झालं असावं. आणि या 11-12व्या वर्षी शिवबांचं लग्न झालं. पहिलं लग्न शिवाजी महाराजांचं झालं. निंबाळकरांच्या घरातल्या सईबाई साहेब शिवबांच्या धर्मपत्नी झाल्या आणि त्याबरोबर त्यांचा संसार सुरू झाला. आणि अशा याच्यामध्ये शहाजी राजांनी दक्षिण भारतामधनं बातमी पाठवली का आऊसाहेब तुम्ही शिवबांना घेऊन आमच्याकडे या. शिवबांचं पहिलं लग्न आम्ही बघितलं नाही, सुनबाईंना घेऊन आमच्याकडे या. आणि जिजाऊ साहेबांनी शिवबाला आणि सईबाईंना घेऊन दक्षिण भारतामध्ये बेंगलोरला निघून गेले. आता तिथं गेल्यानंतर तिथलं सगळं वैभव जिजाऊ साहेबांनी बघितलं आणि बघता क्षणी जिजाऊ साहेबांच्या मनामध्ये विचार आले, अरे हे साम्राज्य आता आदिलशहाच्या ताब्यामध्ये आहे, हे साम्राज्य आमचंच होतं. इथं राम राजा नावाचा राजा राज्य करत होता आणि या आदिलशहाने त्या राम राजाचं मस्तक छाटलं, इथल्या गटाराला लावलं. हे सगळं वैभव आमचं आहे आणि इथं आमची स्वारी काम करते, यांच्याकडे चाकरी करते. तिथं सुद्धा जिजाऊ साहेबांना हे शब्द सहन झाले नाही. जिजाऊ साहेबांना तिथलं वातावरण चांगलं वाटलं नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर जिजाऊ साहेब न कळतपणे त्या महालामध्ये निघून गेल्या. आणि महालामध्ये गेल्यानंतर शहाजी राजे आले, चांगल्या प्रकारे स्वागत झालं आणि शिवबा राजांना शहाजी राजांनी घट्ट अशी मिठी मारली. त्या सईबाई साहेबांनी शहाजी राजांचं दर्शन घेतलं आणि दोघांच्याही गालावरनं प्रेमाने शहाजी राजांनी हात फिरवले. पुढचा प्रसंग एक असा आहे, शहाजी राजे त्यांना एक मोठा मुलगा संभाजी होता. जिजाऊ साहेबांचा पहिला मुलगा संभाजी होता, ज्या वीराचं नाव त्यांना ठेवलेलं होतं. आणि ते संभाजी राजे शहाजी राजांबरोबर दक्षिण भारतामध्ये होते. आता या संभाजी राजांची ओळख शिवाजी राजांबरोबर झाली आणि न कळतपणे मोठा भाऊ आहे म्हणून त्या ठिकाणी दोघं गेले, खेळायला वागडायला सुरुवात झाली. आणि अशा याच्यामध्ये संभाजी राजांनी एकदा शिवाजी महाराजांना म्हटलंय का शिवबा चला बाजूच्या रंगमहालामध्ये नृत्यशाळा आहे आणि त्या ठिकाणी नृत्य गाण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आता त्या बाल शिवबांना समज नव्हती, ते निघाले, त्या संभाजी राजांबरोबर गेले, नृत्यशाळेमध्ये गेले. इकडे जिजाऊ साहेबांना माहिती नाही पोरगा कुठे गेलाय. इकडे आवाज दिला जातोय शिवबा शिवबा शिवबा, पण शिवबा काही दिसे ना. बराच वेळ झाल्यानंतर ते दोघं भाऊ समोरून आले आणि समोरून आल्याक्षणी जिजाऊ साहेबांनी शिवबाला प्रश्न केला, शिवबा बराच वेळ झाला कुठे होता तुम्ही. त्यावेळेस शिवबा राजांनी सांगितलंय, आऊसाहेब आम्ही दादासाहेबांबरोबर नृत्यशाळेमध्ये नृत्य बघायला गेलो होतो. फक्त नृत्य बघायला गेलो होतो एवढाच शब्द शिवबांच्या मुखातून निघाला आणि जिजाऊ साहेबांनी थर्ड दिवशी शिवबांच्या कानामागे लावून दिली, शिवबा आम्हाला महिलांचं नृत्य बघायचं नाहीये, त्या महिलांचा सन्मान आम्हाला करायचा आहे. ही शिकवण जिजाऊ साहेबांनी शिवबांना दिली. हे संस्कार आताच्या आयांनी आपल्या मुलांना देणं गरजेचं आहे. आम्ही काय बघतोय, आम्ही काय वाचतोय, आमचा मुलगा कसा बोलतोय, काय बोलतोय, कुणाबरोबर राहतोय, या सगळ्या गोष्टी आम्हाला समजणं गरजेचं आहे. घरामधलं पोरग नकळतपणे एखादं शिवी देतं आणि त्या शिवीला पाहून आम्ही हसायला लागतो. नकळतपणे आमच्या मुखातून हास्य बाहेर पडतं. पोराला वाटतं वडिलांना आईला फार आवडलं, पोरग अजून 4 शिव्या द्यायला लागतं, अजून हसायला लागतो. हसायला त्याला वाटतं अजून 10 शिव्या द्यायला पाहिजे. पोरग असं शिव्या देत 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 शिव्या इतक्या पाठ होऊन जातात का इतक्या शिव्या शिकल्या कुठे, कोणत्या विद्यापीठामध्ये, याचं संशोधन करणं गरजेचं राहतं. आणि म्हणून हे संस्कार या बालवयामध्येच आमच्या पोरांना देणं गरजेचं आहे. हे संस्कार जिजाऊने शिवबाला दिले. आता तिथलं वातावरण जिजाऊ साहेबांना समजलं, इथं मला पोराला ठेवायचं नाहीये, इथलं वातावरण काही बरं नाहीये. म्हणून त्या ठिकाणी जिजाऊ साहेब तिथून निघायची तयारी केली. तेवढं शहाजी राजांनी सांगितलं का पोराचं पहिलं लग्न मी बघितलं नाही, माझ्या ओळखीमध्ये एक कन्या आहे, त्या कन्येचा दुसरा विवाह, या शिवाजी राजांचा दुसरा विवाह मला या ठिकाणी करायचा आहे. आणि म्हणून मोहित्यांची सोयराबाई त्या ठिकाणी दुसरा विवाह तिकडं दक्षिण भारतामध्ये शिवाजी महाराजांचा झाला. आता या दोनही सुनान शिवबा राजांना घेऊन जिजाऊ साहेब पुन्हा इकडे शिवनेरीला आल्या.
काळ बराच लोटला होता आणि शिवनेरी किल्ल्यावरनं आता लाल महाल बांधून पूर्ण झाला, म्हणून जिजाऊ साहेब शिवबांना घेऊन लाल महालामध्ये गेले. आता लाल महालामध्ये गेल्यानंतर पुण्यात सगळं बेचिराग केलं होतं. तिथल्या रायरावाने त्या पुण्याच्या मध्यभागी पहार ठोकली, त्याला फुटकी वाहन तुटकी कवडी लावली आणि सांगितलं जो कोणी या ठिकाणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होऊन जाईल. म्हणून सगळे पुण्यातले लोक आपलं मुख्य पुणे सोडून तिकडे दऱ्याखोऱ्यामध्ये जाऊन राहायला लागले. जिजाऊ साहेबांनी बघितलं, अरे हे पुण्याचं सगळं बेचिराग झालंय, इथं सगळं कोळसापुरा झालाय, आता करायचं काय? शिवबा, हे पुन्हा आम्हाला बसवता आलं पाहिजे. पुन्हा या दऱ्याखोऱ्यामध्ये गेलेल्या 18 पगड जातीच्या लोकांना पुन्हा या ठिकाणी पुण्यामध्ये आणलं पाहिजे. आणि मग शिवबा राजांना जिजाऊ साहेबांनी सांगितलं, शिवबा हे काम तुम्ही करा. 13-14 वर्षांचं वय शिवबा राजांचं असावं. काय कळतं आजच्या 13-14 वर्षाच्या पोराला? पण त्या वयामध्ये शिवबा राजांनी ते शिवधनुष्य पेललेलं होतं. 18 पगड जातीच्या आपल्या सवंगड्यांना एकत्र केलं आणि जिजाऊ साहेबांनी सांगितलंय, दऱ्याखोऱ्यामध्ये लोकांना पुन्हा एकत्र केलं आणि स्वतःच्या पोराला सांगितलंय, शिवबा जा उपटा ती पहार. तितक्यात एक धर्ममार्तंड धावत समोर आला. आऊसाहेब थांबा आऊसाहेब, ती पहार उपटू नका. का उपटू नका? जिजाऊ साहेबांनी प्रश्न केला. तसा तो धर्ममार्तंड सांगायला लागला, आऊसाहेब ती पहार जर उपटली ना तुमचा निर्वंश होऊन जाईल. जिजाऊ साहेब परवा केली नाही. जिजाऊ साहेबांनी शिवबाला सांगितलं, शिवबा जा उपटा ती पहार. हे उपटत असताना आणि पुन्हा या ठिकाणी बसत असताना आमचा 100चा निर्वंश झाला ना तरी चालेल, पण रयत वाचली पाहिजे. हे संस्कार जिजाऊ साहेबांचे होते. आणि देवघरामध्ये सोन्याच्या नांगराचा फाळ पूजेला ठेवलेला होता. तो सोन्याचा नांगराचा फाळ पूजा घरामधनं काढला आणि लोखंडाच्या नांगराला लावला. शिवबा राजांच्या हातामध्ये तो नांगर दिला. बैलजोडी नांगराला लावली गेली आणि तिथल्या महाराजच्या कुंड्याची पोळं त्या ठिकाणी आणली गेली आणि शिवबा राजांच्या सोबतीनं ती जमीन नांगरायला सुरुवात केली. जिजाऊ साहेबांनी लोकांची जमीन तर नांगरली, त्याचबरोबर लोकांची डोकी सुद्धा नांगरली. तिथल्या लोकांच्या मनामध्ये आत्मविश्वास जिजाऊ साहेबांनी निर्माण केला. ज्या पहारीची भीती वाटत होती, ती तुटकी वाहन वेशीला लावलेली होती, ते सगळं काढून जिजाऊ साहेबांनी पुढच्या पुढे फेकून दिलं. आणि त्या काळामधल्या पहिल्या महिला समाज सुधारका कोणी असेल, त्या काळामधल्या अंधश्रद्धा दूर करणाऱ्या पहिल्या महिला समाजसेविका कोणी असेल तर त्या राजमाता जिजाऊ साहेब होत्या. आता लोक यायला लागली, पण लोकांकडे काहीच नव्हतं. येणाऱ्या सगळ्या सैन्याने तुडवून टाकलेलं होतं, सगळं बेचिराग केलं होतं. आणि तशी शेतकरी लोक जिजाऊ साहेबांकडे गेली. आऊसाहेब आता जमीन तर तयार झाली, पण त्याच्यामध्ये पेरायला धान्य पाहिजे. आऊसाहेब आमच्याकडे बैलजोडी नाही. आऊसाहेब आम्हाला बैलजोडी पाहिजे. जिजाऊ साहेबांनी स्वतःच्या खाजगीच्या खर्चामधनं बी बियाणं उपलब्ध केलं आणि त्याचबरोबर त्या ठिकाणच्या लोकांना बैलजोडी द्यायला सुरुवात केली. आताच्या पतसंस्था आम्ही बघतो, त्या पतसंस्था शेतकऱ्यांना पतपुरवठा करतात, कर्ज देतात. त्या काळामध्ये जिजाऊ साहेबांनी पहिली पतसंस्था स्थापन केली. त्या पतसंस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि त्या पतसंस्थेच्या पहिल्या महिला संस्थापिका होत्या राजमाता जिजाऊ साहेब. आणि त्या पतसंस्थेबद्दल लोकांना धनधान्य द्यायला सुरुवात केली. जमीन पेरली गेली, धनधान्य उगवलं गेलं. आता उगवलं गेलं, त्याला मोत्यासारखी दाणं लागली आणि ही दाणे लागल्यानंतर ती पोरं आमच्या ठिकाणी उभी राहिली आणि अचानक कोणीतरी सैतान यावा आणि त्या उभ्या पिकामधनं गोळी घालावी आणि ते सगळं उभं पीक नष्ट करून टाकावं. जिजाऊ साहेबांच्या लक्षात आलं का येणारा सैतान समोर येतो, उभ्या पिकामध्ये गोळी घालून सगळं पीक नष्ट करून टाकत आहे. जिजाऊ साहेबांनी त्या शेतकऱ्यांच्या पोरांना उभं केलं. अरे जर तुम्ही शेताच्या रक्षणासाठी उभे राहत आहात ना, नुसतं उभं राहून चालणार नाही. गोफणी तयार करा आणि त्या गोफणीमध्ये दगड भरा आणि असे भिरकवा का येणारा सैतान तिकडच्या तिकडं पडला पाहिजे. अशा पद्धतीनं जिजाऊ साहेबांनी त्या शेतकऱ्याच्या पोरांना उभं केलं. आता जर तुम्ही पिकाचं रक्षण करता तर तुम्ही मातीचंही रक्षण करू शकतात. म्हणून जिजाऊ साहेबांनी त्यांच्या मनामध्ये प्रेरणा भरायला सुरुवात केली आणि तीच शेतकऱ्याची पोरं शिवाजी महाराजांबरोबर सैनिक म्हणून उभी राहिली. सुगीचा काळ असला का शेतीमध्ये काबाड कष्ट करायचे आणि एखादी मोहीम आली का शिवबा राजांबरोबर मोहिमेवर जायचं. हे सगळं आमची शेतकऱ्याची पोरं करत होती. आणि शिवबा राजांनी जे सैन्य उभं केलं ते सुद्धा शेतकऱ्याच्या पोरांमधनच उभं केलं. हे सगळं जिजाऊ साहेबांच्या संस्कारामधनं शिवबाराजे मोठे व्हायला लागले, पुढे जायला लागले, धावायला लागले आणि पहिली आता स्वराज्याची शपथ घ्यायची. रोहिडेश्वराचा तो छोटासा डोंगर जिंकून घेतला आणि त्या रोहिडेश्वराच्या मंदिरामध्ये
शिवबा राजांनी आपल्या बाल सवंगड्यांसह आणि काही नामवंत सरदार जे शहाजी राजांनी शिवाजी राजांची जहागिरी सांभाळण्यासाठी पाठवलेले होते, त्या जहागिरीबरोबर असणारे मातब्बर लोकांनी त्या ठिकाणी स्वराज्याची शपथ घेतली आणि हे स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. हे श्रींची इच्छा आजपर्यंत आम्हाला शब्द कळाला नाही, पण ही श्रींची इच्छा म्हणजे शहाजी राजांची इच्छा होती आणि जिजाऊ साहेबांची इच्छा होती का माझ्या पोरानं हे काहीतरी स्वतःच निर्माण केलं पाहिजे. शहाजी राजांनी तो प्रयत्न केला, कारण जिजाऊ साहेबांचं सारखं त्यांच्या कानावर टोचत राहायचे. स्वतःच्या नवऱ्याला सांगायचे तुमच्या मनगटात धग आहे, तुमच्या मनगटात रग आहे, ताकद आहे, मग ही सगळी ताकद तुम्ही परक्यांसाठी का वाया घालवतात? जर तुमच्या मनगटात एवढी ताकद आहे, धग आहे ना, तर स्वतःच काहीतरी निर्माण करण्यासाठी करा. हे शब्द शहाजी राजांना सुद्धा इतके झोंबलेले होते, पण परिस्थिती तशी नव्हती. पण तरीही एका निजामाला त्यांनी स्वतःच्या मांडीवर घेतलं, त्या मुर्तजा निजाम, आणि स्वतः कारभार करायला सुरुवात केली. तो प्रयत्न शहाजी राजांनी केला, पण कालांतराने पुन्हा हे सगळं संकट पुढे येत होतं. त्यामुळे त्यांना त्या प्रकारची स्वतःची गादी निर्माण करता आली नाही. पण माझ्या नवऱ्याकडनं नाही झाली, पोराकडनं मला करून घ्यायचंय, आणि त्या दृष्टिकोनातनं शिवबा राजांना संस्कार जिजाऊ साहेब देत होत्या. आता शिवबा मोठे व्हायला लागले, एक एक सवंगडी यायला लागला, आणि असं याच्यामध्ये मोहिमा सुद्धा सुरू झाल्या. या मोहिमा सुरू असताना जिथं जिथं संकट मोठं आहे, त्या मोठ्या संकटामध्ये शिवबा राजे स्वतः सामोरे जायला लागले. म्हणजे असं काही नाही, कारण मी राजा आहे, मी फार मोठा जहागीरदार झालो आहे आणि आता इथं दुसरा कोणातरी मोहिमेवर पाठवा, हे अजिबात शिवबा राजांनी केलं नाही. जिजाऊ साहेबांचे संस्कार त्या पद्धतीचे होते. जिथं मरण समोर आहे त्या ठिकाणी शिवबा राजे पहिल्यांदा स्वतः मरणाला सामोरे जात राहिले, आणि मग इतर सवंगड्यांच्या साथीनं एक एक किल्ला स्वराज्यामध्ये आणायला लागले. आता बालवय साधारणतः 15-16 वर्षांचं वय शिवबा राजांचं असावं, आणि जावळीचा चंद्रराव मोरे मोठा उर्मट होता. त्या उर्मट चंद्रराव मोऱ्यांना तो स्वतःला राजा म्हणून संबोधायला लागला. शिवबा राजांनी त्याच्याशी पत्रव्यवहार केला का चंद्रराव तुम्ही आमच्याकडे या, आमच्या बरोबर काम करा, तुम्हाला हवं ते सगळं आम्ही द्यायला तयार आहोत. पण तो चंद्रराव मोरे ऐकायला तयार नव्हता. त्याने सांगितलं तुम्ही कोण राजे? आम्ही मूळचे राजे आहोत. त्या चंद्रराव मोऱ्याचा उर्मटपणा वाढला आणि शिवाजी महाराजांनी ठरवलं आता याला ठार केल्याशिवाय पर्याय नाहीये. आणि मग शिवाजी राजांनी त्या चंद्रराव मोऱ्याचा निपात केला आणि जावळी खोरं सगळं आपल्या ताब्यामध्ये घेतलं. आणि त्याचबरोबर हा चंद्रराव मोरे त्या ठिकाणी पळून रायरी डोंगरावर गेला. रायरी डोंगर म्हणजे रायगड किल्ला, आणि 1647 साली शिवबा राजांनी तो रायरीचा डोंगर सुद्धा जिंकून घेतला. विचार करा, 1647, 17 वर्षांचं वय फक्त शिवबा राजांचं होतं, आणि या 17व्या वर्षी रायरीचा डोंगर ताब्यामध्ये घेतलेला होता. आणि त्या काळामध्ये शिवबा राजांना काय माहिती असावं, ज्या वेळेस पहिल्यांदा शिवबा राजांनी तो रायरीचा डोंगर बघितला, आणि तो रायरीचा डोंगर बघितल्यानंतर त्यांच्या तोंडातून आपसूक शब्द बाहेर पडले का हा रायरीचा डोंगर जो आहे, हा रायरीचा डोंगर देवगिरी किल्ल्यापेक्षा 10 गुण उंच आहे. पर्जन्य काळी याच्यावर गवतही उगवत नाही. 1.5 गाव उंच असा हा रायरीचा डोंगर आहे. आणि या रायरीच्या डोंगर आणि शिवबा राजांकडनं अचानक मुखामधनं शब्द बाहेर पडले, तख्तास जागा हाच गड करावा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. वय वर्ष फक्त 17 आहे, आणि त्या 17व्या वर्षामध्ये शिवबा राजांना वाटलं का तख्तासाठी हा डोंगर आहे. काय माहिती असावं शिवबा राजांना पुढचं, किती दूरदृष्टिकोन असावा शिवबा राजांचा. आणि तो रायरीचा डोंगर शिवबा राजांनी स्वतःच्या ताब्यामध्ये घेतला. आता एक एक डोंगर ताब्यात यायला लागला, आणि जो कोंढाणा किल्ला आधी आदिलशहाच्या ताब्यामध्ये होता. शिवाजी महाराज आग्र्याच्या भेटीला जाण्याच्या आधीचा प्रसंग. तानाजी मालुसरेंवरती जबाबदारी सोपवली गेली, आणि तानाजी मालुसरेंनी आपल्या सोबतीगाई सवंगडी घेऊन 300 सवंगडी सोबतीला घेतले, आणि त्या कोंढाण्याच्या किल्ल्यावर हमला केला. आणि हमला करता क्षणी त्या ठिकाणी तो कोंढाणा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. आणि याच कोंढाण्याची मोहिमेची अनुभूती या तानाजीला होती, आणि म्हणून महाराज आग्र्यावरनं आल्यानंतर जे जे किल्ले त्या ठिकाणी मोगलांना दिले गेले होते, ते सगळे किल्ले आता पुन्हा स्वराज्यामध्ये घ्यायचे, आणि म्हणून मोहीम उघडायला सुरुवात केली. जिजाऊ साहेबांचा सर्वात आवडता किल्ला कोणता होता? तो कोंढाणा किल्ला होता. आणि म्हणून जिजाऊ साहेबांच्या डोळ्यापुढे तो सारखा फिरत असायचा का शिवबा हे कोंढाण्यावरचं जे हिरवं निशाण आहे, ते हिरवं निशाण आम्हाला फार पोचतंय शिवबा, तो कोंढाणा पुन्हा आम्हाला हवाय शिवबा. आणि अशा याच्यामध्ये कोंढाण्याची मोहीम आता हाती घ्यायची. आता कोंढाण्याची मोहीम हाती घ्यायची, आता त्याच्यासाठी शिवबाराजे स्वतः तयार झाले. तानाजी मालुसरेंना सांगावं का ताना
तुला तो कोंढाण्याचा किल्ला सगळा त्याचा परिसर तुला माहिती आहे. ही मोहीम तुझ्यावर सोपवायची, पण तो विचार करत असताना शिवबाराजे हा विचार जिजाऊ साहेबांना सांगताय. आऊसाहेब शिवबाराजांशी बोलताय आणि अशा याच्यामध्ये तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे आणि शेलार मामा ही सगळी मंडळी राजगड किल्ल्यावर आली. आणि राजगड किल्ल्यावर आल्यानंतर त्या ठिकाणी ते सगळे गंभीर स्वरूपामध्ये उभे आहेत आणि महाराजांचा चेहरा थोडासा खाली पडलेला. आणि अशा याच्यामध्ये तानाजी मालुसरेंनी बघितलंय का महाराजांचा चेहरा असा पडलेला का. तानाजी मालुसरेच्या हातामध्ये निमंत्रणाचे तांदूळ होते. ते तांदूळ निमंत्रण स्वतःच्या पोराचं रायबाचं लग्न आहे आणि या लग्नाचं निमंत्रण द्यायला तानाजी मालुसरे आलेला होता. आणि अशा याच्यामध्ये तानाजी मालुसरेंनी विचारलंय, राज काय दोषीश आहे, चेहरा असा पडलेला का. आणि तितक्या जिजाऊ साहेबांनी सांगितलंय का ताना तो कोंढाणा फार सर करतोय, तो कोंढाणा घ्यायचा आहे. शिवबाराजे त्याच मोहिमेच्या विचारात आहे. हातातले तांदूळ तसेच तानाजी मालुसरेने बाजूला ठेवले आणि जिजाऊ साहेबांच्या चरणाजवळ जाऊन बसला. आऊसाहेब, आम्ही इथं असताना आमचा राजा मोहिमेवर जाणं हे आम्हाला शोभत नाही, मग आम्ही काय फक्त सरदार म्हणून मिरवायचं का. जिजाऊ साहेबांना तानाजीने हे शब्द ऐकवले. जिजाऊ साहेब म्हणतात, ताना तुझ्या लेकाचं लगीन आहे, तेवढं लगीन तो पुरा करून घे, शिवबाराजे या मोहिमेवर जातील. तानाजी मालुसरे ऐकायला तयार नाही. तानाजी मालुसरेने सांगितलं, आऊसाहेब मोहिमेचा विडा माझ्याच हाती द्या, पहिलं लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. आणि जिजाऊ साहेबांनी त्या मोहिमेचा विडा तानाजी मालुसरेंच्या हातावरती ठेवला आणि तानाजी मालुसरे, सुराजी मालुसरे आणि शेलार मामा ही सगळी मंडळी आपल्या सोबत फौज घेऊन त्या ठिकाणी कोंढाण्याच्या दिशेला निघाले. आता रात्रीचा त्यांनी वेळ निवडला. रात्रीच्या वेळी त्यांनी हमला करायचं ठरवलंय, पण आता चढायचं कोणत्या बाजूना. कल्याण दरवाजा लावलेला असेल, पाठीमागनं जाणं अवघड होणार आहे. म्हणून जो निसरता कडा आहे ज्याच्यावरनं कोणी जाणं अशक्य आहे आणि पावसामध्ये ज्या कड्यावर गवत सुद्धा उगवणार नाही अशी जागा तानाजी मालुसरे निवडली. आणि त्या जागेवरनं त्यांनी वरती जायचं ठरवलं आणि त्या माध्यमातून ही सगळी मंडळी मोहिमेवाले तानाजी मालुसरे समोर आहे आणि त्या गडावर जायला सुरुवात केली, चढायला सुरुवात केली. आणि इकडे सूर्याजी मालुसरेने सांगितलं की तुम्ही कल्याण दरवाजा गाठा आणि ज्या क्षणी इकडे हर हर महादेवच्या आवृणी घुमेल त्याच वेळेस कल्याण दरवाजा उघडून तुम्ही आतमध्ये सैन्य घेऊन या. हे सगळी मोहीम ठरली. सूर्याजी मालुसरे आपल्या सोबत मोहीम घेऊन कल्याण दरवाजाजवळ गेले आणि तानाजी मालुसरेने इकडे कडा चढायला सुरुवात केली. त्या कड्याच्या कड्यावरती असणारी जे त्या ठिकाणीचे जे सैनिक होतं, उदयबान राठोडाचं सैनिक, त्या सैनिकांना पहिलं कापून टाकलं आणि आतमध्ये प्रवेश करायला सुरुवात केली. आता आतमध्ये प्रवेश करताय आणि करता क्षणी हर हर महादेवची गर्जना घुमली. तसं तो उदयबान राठोडाच्या कानापर्यंत बातमी गेली. तो गाढ झोपलेला होता. त्याचा एक सैनिक उठवायला गेला की हुजूर हुजूर मराठे आ गए, हुजूर मराठे आ गए. तशी त्याची झोप खाडक्यान उडली आणि तो उठला. उठता क्षणी बघतोय तर काय सगळे मराठ्यांची फौज तर एकदम अंगावरती आलेली. त्याने बाजूला ठेवलेली तलवार तशीच उचलून झोपायच्या धुंदीमध्ये तसाच बाहेर निघाला. आणि निघाल्यानंतर बघतोय मराठ्यांची फौज तर अचानक एकदम अंगावर आली. तो एकदम चौतरल्यासारखा त्या मोहिमेवर चालून जायला लागला. आणि चालून जाता क्षणी उदयबान राठोडाने आपल्या काही मराठी सैनिकांनी त्या ठिकाणी ठार केलं आणि ठार करता क्षणी तो सामोरा गेला. आणि सामोरा गेल्यानंतर पहिली गाठ त्याची तानाजी मालुसरेंसोबत पडली. दोघांमध्ये द्वंद्व झालं. इतकं भीषण युद्ध दोघांमध्ये झालं. एक 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 वार चुकवता तानाजी मालुसरेंच्या हातामध्ये ढाल खाली पडली गेली. डोक्याला बांधलेलं मुंड्याचं सोडलं आणि तानाजी मालुसरेंनी ते मुंड्याचं हाताला बांधून घेतलं आणि त्या उदयबान राठोडाचे वार आता हातावर झेलायला लागला. ते हातावर झेलता तो वार इतका वरमी लागला आणि तानाजी मालुसरेंच्या मानेला तो वार लागून गेला. आता लागल्यामुळे घाव वरमी लागला, पण वरमी लागल्यावरती सुद्धा तानाजी मालुसरेने आपली तलवार चालवली आणि ती तलवार त्या उदयबान राठोडाची सुद्धा वरमी लागली. तरी दोघं लढताय आणि या लढाईमध्ये तानाजी मालुसरेंच्या छातीवरती पुन्हा वार झाला आणि तानाजी मालुसरे खाली कोसळले. आता तानाजी मालुसरे खाली कोसळल्यामुळे हे सगळं बाकीच्या सैनिकांनी बघितलंय. उदयबान राठोड तर अजून चावताळून सामोरा यायला लागला आणि आपली काही सैनिक धावायला लागली, पळायला लागली. तर करायचं काय. आणि ते त्या दिशेने धावायला लागले. ज्या ठिकाणी दोर खाली सोडलेला होता त्या दोराच्या बाजूनेही गेले आणि गेल्या क्षणी सूर्याजी मालुसरे धावत गेला आणि ते परतीचे दोर त्याने कापून टाकले. एक तर आता कड्यावरनं उड्या मारून जीव द्या, नाहीतर शत्रूशी लढून मारा. हे जर तुम्ही आता अशाच घरी गेले तुमच्या बायकांना तुम्ही काय तोंड दाखवणार आहात,
काय केलं किल्ल्यावर जाऊन तुम्ही? आणि त्या लोकांनी पुन्हा माघार घेतली आणि हातामध्ये तलवार घेऊन उदयभान राठोडच्या सैन्यावर चालून गेले. तानाजी मालुसरे खाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेला शेलार मामांनी बघितलंय. 85 वर्षाचा हा योद्धा होता, 85 वर्ष वय, आणि तो हातामध्ये तलवार घेऊन आला आणि असा वार उदयभान राठोडावरती केला आणि उदयभान राठोड सुद्धा त्या रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला. गवताची गंजी पेटवली गेली. राजगडावर छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब बसलेल्या, त्यांचं लक्ष कोंढाण्याकडे, आणि अचानक त्या रात्रीमध्ये त्या डोंगरावरनं एक उजेड त्यांना दिसायला लागला. आणि जिजाऊ साहेबांच्या मनामध्ये कोण आनंद होता? जिजाऊ साहेबांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता, सगळं लक्ष त्या मोहिमेकडे होतं. आणि जसा तो उजेड समोर आला, जिजाऊ साहेबांच्या मनामध्ये आनंद झाला आणि जिजाऊ साहेब सांगू लागला, शिवबा माझ्या तान्यानं गड घेतलाय, शिवबा माझ्या तान्यानं गड घेतलाय, शिवबा लगोलग निघा, पालखी घेऊन जा आणि माझ्या तान्याला पालखीमध्ये घेऊन या. शिवबा राजे तातडीनं सोबत काही सैनिक घेऊन पालखी घेऊन कोंढाणा किल्ल्यावरती गेले. कोंढाणा किल्ल्यावरती गेले, त्या महादरवाजावरचं हिरवं निशाण खाली उतरलं आणि त्या ठिकाणी भगवं निशाण फडकू लागलं. शिवबाराजे सामोरे आले, बघताय सगळे सैनिक बाजूला उभे आहे, सगळ्यांच्या माना खाली आहे. शिवबाराजांना प्रश्न पडलाय, अरे हा आनंदाचा सोहळा आणि ही सगळी मंडळी अशी खाली मान घालून का? आणि शिवबाराजे आपली जपजप पावलं टाकत सामोरे आले आणि सामोरे आल्यानंतर त्या ठिकाणी सूर्याजी मालुसरे डोक्याला हात लावून बसलेला होता, डोळ्यातली आसवं गळत होती. आणि हे सगळं शिवबाराजांनी सामोरं बघितलं आणि बघताच क्षणी शिवबाराजांचं लक्ष खाली पडलेल्या तानाजीकडे गेलं. अजून श्वास चालू होता, त्या श्वासानं उडणारी माती, त्या ठिकाणी ती माती उडत होती. आणि शिवबाराजांनी तत्काळ जाऊन त्या तानाजी मालुसरेंचं डोकं आपल्या मांडीवरती घेतलं. मांडीवर घेतल्यावर त्या तानाजीचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि शिवबाराजे डोळे निरखून त्या तान्याकडे बघायला लागले. तान्या घाबरू नको तान्या, आपण सगळं बरोबर करू, तू धीर सोड नको तान्या. एवढे शब्द ऐकता क्षणी तानाजी मालुसरेंनी शिवबाराजांना एकच सांगितलं, राज तुम्ही दिलेली मोहीम मी फत्ते केली राज, आऊ साहेबांचा कोंढाणा मी त्यांच्या पायावर वाहिलाय राज. हा शेवटचा मुजरा शब्द तानाजी मालुसरेंच्या मुखातनं निघाला आणि तानाजी मालुसरेंनी आपला देह सोडला. त्या देहाला शिवाजी महाराजांनी पालखीमध्ये बसवलं आणि ती पालखी राजगडाच्या दिशेने निघाली. आऊसाहेबांनी अनेक नामवंत त्या स्त्रिया त्या ठिकाणी पंचारती घेऊन उभ्या केलेल्या होत्या. आऊसाहेबांचं सगळं लक्ष शिवबाराजांकडे, त्या तानाजीच्या मालुसरेंच्या त्या पालखीकडे होतं. आणि वर्दी आली, शिवबाराजे गडाच्या पायथ्याशी आले. जिजाऊ साहेबांना आनंद झाला. सगळ्या स्त्रिया महादरवाजावरती जवळ आल्या, हातामध्ये पंचारती आहे, फुलांच्या माळा आहे आणि सगळी तयारी, ढोल ताशे सगळे त्या ठिकाणी आहे. पण अचानक महाराजांचा निरोप होता का ढोल ताशे वाजवायचे नाही. आऊसाहेबांना प्रश्न पडलाय, माझा तान्याचा गड घेऊन येतो, हे ढोल ताशे शांत का, नगारे शांत का, चौघडे का वाजत नाहीये? आणि तशी ती पालखी आता पायऱ्या चढून वरती आलेली होती. वरती आल्या क्षणी जिजाऊ साहेबांचं लक्ष तिकडे गेलंय. अरे सगळे असे निराश का दिसताय, सगळ्यांच्या माना खाली का? सूर्याजी मालुसरेंना विचारलं, अरे सूर्याजी हे डोळे ओले का? आणि लगेच ते पालखीचे भुई समोर पालखी घेऊन आले. त्या तानाजी मालुसरेंच्या पालखीमध्ये बघितलंय. आऊसाहेबांनी बघितलं, अरे तान्या, त्या तानाजी मालुसरेंच्या छातीतनं निघणाऱ्या रक्ताकडे जिजाऊ साहेबांचं लक्ष केलं आणि जिजाऊ साहेब त्याच ठिकाणी खाली बसल्या. त्या पालखीतल्या तानाजीच्या शिराला हलवायचा प्रयत्न जिजाऊ साहेब करताय. अरे ताना हे काय, तान्या उठ. जिजाऊ साहेबांच्या डोळ्यातली आसवं गळायला लागली आणि हे आसवं बघून शिवबाराजांचं मन हेलावून गेलं. अरे तान्या, तू आमच्यासाठी गड घेतलाय करा, पण हे काय केलं तान्या तू? हा तानाजी मालुसरे शिवाजी महाराजांचा बाल सवंगडी होता. जे प्रेम जिजाऊंनी शिवबांसाठी दिलं असेल तेच प्रेम जिजाऊ साहेबांनी तानाजीसाठी सुद्धा दिलं असेल. एखादी मोहिमेवर यावं ना, तानाजी मालुसरे सगळी पंगत लोकांची बसायची आणि अचानक तानाजी मालुसरे आऊसाहेबांना सांगायचा, आऊसाहेब एखादी वाडी तुम्ही वाढा की. आणि मग जिजाऊ साहेब हातेमध्ये एखाद्या पातीला घमेलं घेऊन एखादी वाडी जिजाऊ साहेब वाढायच्या. काय प्रेम जिजाऊ साहेबांचं त्या सगळ्या मावळ्यांवरती होतं. आणि म्हणून एक एक मावळा त्या शिवबाराजांसाठी आपला प्राण द्यायला तयार होता. या मावळ्यांच्या जीवावरच शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलेलं होतं. अशा एक एक मातब्बर सरदार स्वराज्यासाठी कामी येत होता आणि त्यांच्या बलबुत्यावरती, त्यांच्या छातीवरती हे स्वराज्य वाढत होतं. आपल्या चौफेर आपण सह्याद्री पर्वत बघतोय. हा सह्याद्री पर्वत उगाच काही मोठा झालेला नाहीये. या सह्याद्री पर्वताच्या
पायाखाली असंख्य मावळ्यांनी स्वतःला गाडून घेतलंय, तेव्हा कुठं हा सह्याद्री आसमानाशी स्पर्धा करतोय? त्याचं कारण हे मावळ्यांचं बलिदान आहे, हे मावळ्यांचं रक्त आहे, आणि म्हणून हे स्वराज्य उभा राहिलं. आता पुढे जाऊन शिवाजी महाराजांनी आग्र्याची भेट त्या ठिकाणी आली. आग्र्याच्या भेटेतनं शिवाजी महाराज निसटले. मोठा प्रसंग तो आहे. मरणाच्या दारामधनं शिवाजी महाराज बाहेर आले. जर त्या ठिकाणी त्या औरंगजेबाचा पहारा अजून कडक झाला असता तर पुढचा इतिहास आम्हाला ऐकायलाही मिळाला नसता आणि बघायलाही मिळाला नसता. पण चाल युक्तीनं शिवाजी महाराज त्या औरंगजेबाच्या ताब्यामधनं बाहेर पडले आणि पुढे जाऊन मग पुन्हा स्वराज्य स्थापनेची तयारी सुरू झाली. आता ही सगळी तयारी करत असताना प्रतापराव गुजर बहलोल खान नावाचा एक सरदार स्वराज्यावरती चाल करून आला आणि या बहलोल खानाला प्रतापराव गुजरांनी पकडलेलं होतं. त्याला ठार करणार तेवढ्यात तो क्षमा मागायला लागला, याचना मागायला लागला, आणि याचना मागणाऱ्याला माफ करावं ही आमची रीत होती, आमची संस्कृती होती, आणि म्हणून प्रतापराव गुजरांनी त्या बहलोल खानाला माफ केलं. आणि ही बातमी शिवाजी महाराजांकडे गेली. त्यांनी तात्काळ खालिका पाठवला, सर सेनापती, तुम्ही ही सेनापतीगिरी कुठली केली? त्या बहलला जिंदा किंवा मुर्दा पकडायचा होता किंवा ठार करायचा होता, ही कोणती शिपाईगिरी तुम्ही केली? जोपर्यंत बहलात गर्दीस मिळवत नाही तोपर्यंत आम्हाला रायगडावर तोंड दाखवू नका. हे शब्द प्रतापराव गुजरांच्या जिवारी लागले आणि जिवारी लागल्यानंतर ते पुन्हा आपल्या सोबतीला साथ घेतले. 7 सरदार सोबत घेऊन ते बहलोल खानाच्या छावणीवरती निघून गेले. आणि कुसुमाग्रजांच्या त्या छानशा ओळी आम्हाला आठवतात, वेडात मराठे वीर दौडले 7. हे 7 जण त्या बहलोल खानाच्या छावणीवर धावून गेले. पण धावून गेल्यानंतर ते सैन्य मोठं अफाट होतं. त्या सैन्यामध्ये असे काही शिरून गेले, शिरल्या क्षणी यांनी कापाकापी करायला सुरुवात केली. त्या मुघलांचं सैन्य बरंचसं सैन्य ठार केलं, पण यांची ताकद अपुरी होती आणि त्या लढाईमध्ये प्रतापराव गुजर त्या 7 जवानांसह त्या ठिकाणी धारातीर्थी पडले. आणि तिकडनं येताना फक्त 7 घोडी रिकामी धावत धावत आली. पुढे तर महिन्यावरती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आलेला आणि राज्याभिषेक काही दिवसांवर असता क्षणी सरसेनापती त्यांचा हा अंत्यविधी. शिवबा राजांना हे काही सहन झालं नाही. प्रतापरावांनी आमचे शब्द इतके जिवारी लावून द्यावे का? आणि तिथून पुढे शिवबा राजांनी आपले शब्द जरा जपून वापरायला सुरुवात केली. का माझा एक एक मावळा म्हणजे हत्तीसारखा आहे, हा एक एक मावळा माझ्यासाठी फार मोलाचा आहे, महत्वाचा आहे, आणि माझ्याकडनं अशा काही मोहिमेचा एखादा शब्द द्यावा आणि माझा मावळा लढत लढत धावत धावत जावा आणि त्या ठिकाणी तो धारातीर्थी पडावा. पुरंदर किल्ला घेत असताना असाच एक मुरारबाजी देशपांडे दिलेर खानाशी लढता लढता धारातीर्थी पडले. अंगावरती एक जागा राहिला जिथं वार झाला नसेल, एखादा शेंदूर फाटलेला हनुमान दिसावा असा मुरारबाजी दिसायचा. असा एक एक मावळा स्वराज्यासाठी कामी येत होता आणि म्हणून शिवबाराजांना वाटलं की असा माझा एक एक मावळा असाच जाता कामा नाही. आणि म्हणून शिवबाराजांनी त्या ठिकाणी एखादी मोहीम निघाली तर त्या मावळ्यांच्या मनामध्ये उमेद निर्माण करायचा प्रयत्न केला, त्यांना प्रेरणा देण्याची प्रयत्न केला आणि अशा पद्धतीने एक एक मावळा शिवबाराजांनी जोडायला सुरुवात केलेली होती. आता पुढे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आला. 6 जून 1674 काशीचे प्रकांड पंडित गागा भट्टाला निमंत्रण पाठवलं गेलं. आऊसाहेबांनी शिवबांना सांगितलंय, शिवबा तुमच्या अभिषेकासाठी इतका प्रकांड पंडित बोलवा का या गल्ली बोळामधल्या धर्म मार्तंडांची तोंड आपोआप गप्पा होऊन जातील. त्याचंही कारण तसं होतं, शिवबा राजांचं क्षत्रियत्व नाकारलं काही लोकांनी. शिवाजी महाराज क्षत्रियच नाही आणि क्षत्रिय नसल्यामुळे त्यांना राज्याभिषेक करून घेता येणार नाही. शिवाजी महाराजांनी स्वतःचं क्षत्रियत्व सिद्ध केलं आणि गागा भट्टांना निमंत्रण पाठवलं. गागा भट्ट भारतामध्ये आले, इकडं महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर शिवबा राजांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. 1 महिना शिवाजी महाराजांच्या फक्त राज्याभिषेकाची तयारी रायगडावर चालू होती आणि त्याच्याही आधी वर्षभर रायगडावरती या राज्याभिषेकाची सगळी तयारी त्या ठिकाणी सुरू झालेली होती. आणि महिन्यापासून एक एक सरदार घराणं रायगडावर यायला लागलं. त्या ठिकाणी निजामशाहचं घराणं आलं, आदिलशाह आले, कुतुबशाह आला, बरेच सैनिक आले. याच्यामध्ये फक्त एकच घराणं आलं नव्हतं, ते म्हणजे मोगल घराणं. औरंगजेबाचा एकही माणूस रायगडावरती अभिषेकासाठी आलेला नव्हता. कारणही तसं होतं, शिवबा राजा अभिषिक्त होणार होते आणि ही बातमी औरंगजेबाला सहन झालेली नव्हती. 750 वर्षानंतर देवगिरीच्या साम्राज्यामध्ये जो एक राजा अभिषिक्त झाला होता, त्याच्यानंतर 750 वर्षानंतर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये माझा कोणीतरी राजा, एक शेतकऱ्याचा पोरगा राजा होणार होता. आणि म्हणून 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी शिवबांच्या अभिषेकासाठी आणलं गेलं.
अष्टप्रधान मंडळ नेमलं गेलं. हंबीरराव मोहिते सरसेनापती झाले आणि रौप्याचा तुपाचा कलश घेऊन हंबीरराव मोहिते उभे राहिले. अष्टप्रधान मंडळांकडे एक एक कलश दिला गेला, जो तो त्याच्या जागेवर उभा राहिला आणि शिवाजी महाराजांवरती अभिषेक सुरू झाला. एक एक कलश शिवबा राजांवरती त्या डोक्यांवरनं वाहत होता आणि शिवाजी राजांना अभिषेक केला जात होता. पहाटेच्या सुमारामध्ये शिवबा राजांचा अभिषेक पूर्ण झाला, स्नानविधी पूर्ण झाला आणि शिवाजी राजे त्या ठिकाणी जगदीश्वर मंदिराकडे निघाले. जगदीश्वर मंदिर भगवान शंकराचं दर्शन घेऊन शिवबा राजे हत्तीवरती बसून आता नगारखान्याकडे निघाले. नगारखान्यावरती आल्यानंतर त्या ठिकाणी बांधलेल्या 2 हत्तींकडनं पुन्हा शिवबा राजांवरती फुलं उधळले गेले आणि शिवबा राजे ते मंद पावलं टाकत होता नगारखान्यामधनं आत येणार. शिवाजी महाराजांकडे राज्याभिषेकाच्या वेळी 2 हत्ती होते. हेनरी ऑक्झिंडन नावाचा एक वकील होता, इंग्रजी वकील. हा इंग्रजी वकील रायगडावरती आलेला होता आणि हा रायगडावर आल्यानंतर त्याने नगारखान्याजवळ 2 हत्ती बघितले आणि बघता क्षणी त्याने तिथल्या एका सरदाराला विचारलं, अरे या गडावर माणसाला इतकं अवघड आहे, हा अवजड हत्तीवरती आणला कसा? हा प्रश्न त्या हेनरी ऑक्झिंडनला पडला आणि पडल्यानंतर त्या सरदाराने सांगितलं, एक नारायण दुभाषी होता, त्या दुभाषाने तो भाषांतर करून सांगायचा. आणि एका सरदाराला विचारलं, हा हत्ती आला कसा? त्यावेळेस त्या सरदाराने सांगितलंय त्या हेनरी ऑक्झिंडनला का ज्यावेळेस शिवाजी महाराज आऊसाहेबांबरोबर या गडावरती आले होते, पहिल्यांदा ज्या वेळेस आले त्यावेळेस शिवबा राजांनी येणाऱ्या पालखीमध्ये हत्तीची 2 पिलं आणली होती आणि ती हत्तीची पिलं शिवबा राजांनी रायगडावर वाढवली आणि तीच 2 पिलं म्हणजे ही 2 हत्ती आहे. काय दूरदृष्टी असेल महाराजांची. माझा राज्याभिषेक या रायगड किल्ल्यावर पार पडणार आहे, त्याच्यासाठी मला हत्ती लागणार आहे आणि हे सगळ्या हत्तींचं नियोजन महाराजांनी तेव्हाच करून ठेवलेलं होतं. हे सगळं त्या हेनरी ऑक्झिंडनने त्या डायरीमध्ये लिहिलेलं आहे. ही काही दंतकथा नाहीये, हे सत्य आहे. आणि त्या हत्ती तिथं उभ्या आहे. एक हत्ती अंबारी आणि हंबीरराव मोहिते त्या हत्तीचं माहूत करताय, हत्ती चालवण्याचं काम करताय आणि नगारखान्यासमोर हत्ती आला. महाराज खाली उतरले आणि उतरल्यावरती नगारखान्याच्या समोर येऊन आता महाराज आतमध्ये निघाले. आतमध्ये निघाल्यानंतर तो मोठा रायगड सजलेला, अनेक लोक त्या ठिकाणी जमलेली होती, अनेक लोककला त्या ठिकाणी दाखवल्या जात होत्या. महिनाभरापासून रायगडावर कार्यक्रम सुरू होते. आता शिवाजी महाराज निघाले. युवराज छत्रपती संभाजीराजे सोबतीला आले. महाराणी म्हणून सोयराबाई समोर आल्या. राजमाता जिजाऊ साहेब सोबतीला आहे. सगळे ज्याच्या त्याच्या जागेवर बसलेले आहेत आणि शिवाजी महाराज मंद पावलं टाकत राजसिंहासनाकडे निघाले. शिवाजी महाराजांचं लक्ष आऊसाहेबांकडे गेलं. शिवाजी महाराज आऊसाहेबांजवळ गेले, चरणांना खाली वाकले आणि खाली वाकल्यानंतर जिजाऊ साहेबांचा चरण स्पर्श केला आणि चरण स्पर्श केल्यानंतर शिवबा राजांना दोन्ही हाताने जिजाऊ साहेब उठवायचा प्रयत्न करतायत. जिजाऊ साहेबांनी शिवबांना उठावलं, आपल्या पोटाशी कवटाळलं. पोटाशी कवटाळल्या क्षणी जिजाऊ साहेबांच्या डोळ्यामधली आसवा शिवबाच्या पाठीवरती पडली. शिवाजी राजांना जाणवलंय की माझ्या पाठीवर आऊसाहेबांची आसव पडलेली आहे. आऊसाहेबांना विचारलं, आऊसाहेब मोठा आनंदाचा क्षण, डोळ्यामध्ये आसव का? त्यावेळेस आऊसाहेबांनी सांगितलंय, शिवबा हे देखणं स्वप्न तुम्ही निर्माण केलंय, हे स्वप्न तुमच्या स्त्रींचं होतं, शहाजी राजांचं होतं. हे तुमचं स्वप्न बघण्यासाठी आज शहाजी राजे हवे होते, आज तुमचे आबासाहेब हवे होते आणि म्हणून ते डोळ्यातली आसव जिजाऊ साहेबांच्या डोळ्यामध्ये आलेली होती. शिवबांच्याही डोळ्यामध्ये ती आसव तरळली आणि त्या दोघा मायलेकांमधला फक्त तेवढा 10-15 सेकंदाचा जो संवाद असेल. आऊसाहेबांनी काय म्हणावं शिवबाला, सिंहासनावर अजून जायचंय. सिंहासनावर जाण्याच्या आधी जिजाऊ साहेबांच्या मुखातले शब्द बाहेर पडले, शिवबा धन्य झाली पूस माझी, शिवबा तुझ्यासारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला आला. काय शब्द होते जिजाऊ साहेबांचे? शिवबा धन्य झाली पूस माझी, तुझ्यासारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला आला. आणि त्याच शब्दांना सांभाळत शिवबा राजांनी सुद्धा आऊसाहेबांना काय म्हणावं, आऊसाहेब आमच्या मागच्या अनंत जन्माची पुण्य आहे म्हणून तुमच्यासारख्या आऊसाहेबांच्या कुशीमध्ये माझा जन्म झाला. आजकाल समाजामध्ये आम्ही बघतोय, बातम्या बघतोय, पेपर वाचतोय, काय काय आम्हाला ऐकायला येतंय. आत्ताच्या माऊलीनं काय म्हणावं, आत्ताच्या पोरांना नाही वाटत आमच्या आईने सुद्धा आमच्यासाठी असे शब्द वापरले पाहिजे, आताच्या मुलींना नाही वाटत आमच्या बापाने सुद्धा आमच्यासाठी असे शब्द वापरले पाहिजे का, धन्य झाली कुस माझी, बाबा तुझ्यासारखा पोरगा माझ्या पोटी जन्माला आला, धन्य झाली कुस माझी बाई, तुझ्यासारखी कन्या माझ्या पोटी जन्माला आली. पण आजकाल समाजामध्ये मात्र आम्हाला उलट ऐकायला येतंय. काय म्हणावं आत्ताच्या माऊल्यांनी,
मागच्या जन्मी मी काय पाप केलं होतं म्हणून असलं करंट माझ्या पोटी आलं. म्हणजे न कळतपणे हे शब्द सगळे समोर येत आहे. याला जबाबदार कोण हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे. जिजाऊ साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवबा राजांनी आपली अख्खी हयात खर्च केली होती. अख्खी हयात खर्च केली. फक्त आईचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. एकदा प्रसंग असा आहे, शहाजी राजांना वाटलंय पोराचं स्वराज्य बघावं. पोराने स्वराज्यामध्ये काय काय केलंय म्हणून शहाजी राजे दक्षिण भारतामधनं आले. आल्या क्षणी ते पहिल्यांदा जेजुरीला गेले. खंडेरायाचं दर्शन घेतलं आणि शिवबा राजांना समजलंय आपले आबासाहेब जेजुरीला आलेले आहेत. शिवबा राजांनी पटकन तिकडे जेजुरीच्या दिशेने निघाले. जेजुरीच्या दिशेने निघाल्यानंतर तुपाचं भांड तयार करण्यात आलं. त्या तुपाच्या भांड्यामध्ये शिवबा राजांनी पहिल्यांदा स्वतःच्या बापाचं तोंड बघितलं आणि नंतर मग चेहऱ्याकडे बघितलं, बापाच्या चरणांचं दर्शन घेतलं आणि बापाला सांगितलंय, आबासाहेब तुमच्या पायामधली ही मोजडी बाहेर काढा. शहाजी राजांना प्रश्न पडला, पोरगा असा का म्हणतोय? आणि ती शहाजी राजांनी मोजडी बाहेर काढली आणि शिवबा राजांनी शहाजी महाराजांच्या पायामधली ती मोजडी स्वतःच्या डोक्यावर धारण केली आणि वाजत गाजत स्वतःच्या बापाचं स्वागत स्वराज्यामध्ये केलं. आजकाल काय आम्ही परिस्थिती बघतोय, बापाच्या खांद्यावर पोरांची प्रेत चाललेली आहे. काय प्रसंग आहे, काय समाजामध्ये हे घडते, कोण जबाबदार या सगळ्या गोष्टीला? हे आम्हाला बदलता नाही येणार. यासाठी आम्हाला काय करता येईल? त्यासाठी हे सगळं प्रबोधनात्मक झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न असले पाहिजे. आणि वाजत गाजत स्वतःच्या बापाचं स्वागत शिवाजी महाराजांनी केलेलं होतं. आता महाराजांचा राज्याभिषेक होणार. महाराज सिंहासनाकडे निघाले. निघता क्षणी पहिल्या पायरीवर आता पाय ठेवणार. शिवाजी महाराजांच्या हातामध्ये धनुष्यबाण दिला गेला. उजव्या हातामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती दिली गेली. आता धनुष्यबाण म्हणजे शस्त्र आहे आणि उजव्या हातामध्ये विष्णूंची मूर्ती. हा भगवान विष्णू म्हणजे प्रतिपालक. या धरणी मातेचं रक्षण करण्याची जबाबदारी आणि या सगळ्या सृष्टीचे रक्षण करण्याची जबाबदारी भगवान विष्णूंकडे असते. आणि म्हणून शिवबा राजांना शपथ दिली गेली. दागा भट्टांनी सांगितलंय शिवबा राजांना, ही भगवान विष्णूंची मूर्त तुमच्या हातामध्ये आहे. हे भगवान विष्णू म्हणजे सृष्टीचे प्रतिपालक आहे. तुम्हाला सुद्धा या प्रजेचा प्रतिपाल करायचा आहे. या प्रजेचं रक्षण तुम्हाला करायचं आहे. आणि असं म्हणून शिवबा राजा तर राज सिंहासनावरती निघाले. राज सिंहासनाच्या पहिल्या पायरीवर महाराजांनी पाय दिला तर क्षणी त्यांना आठवलं आपला बाल सवंगडी तानाजी मालुसरे. पोराचं लग्न सोडून तानाजी मालुसरे कोंढाण्याची मोहीम करायला गेला आणि दारातीर्थी पडला. तो तानाजी शिवबा राजांना आठवायला लागला. दुसऱ्या पायरीवर पाय ठेवलाय शिवबा राजांनी. त्यांना आठवलंय मुरारबाजी देशपांडे. पुरंदर किल्ला घेता घेता दारातीर्थी पडलेला हा नरवीर मुरारजी देशपांडे हा शिवबा राजांना आठवायला लागला. पुढच्या पायरीवर पाय ठेवला शिवबा राजांनी. त्यांना आठवला पन्हाळ्याच्या वेडामधनं मला सुखरूपपणे बाहेर काढणारा माझा नरवीर माझा दोस्त शिवा काशीद शिवबा राजांना आठवायला लागला. पुढच्या पायरीवर पाय ठेवलाय शिवबा राजांनी. त्यांना आठवले स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर माझ्या एका शब्दासाठी 7 जण वाऱ्याच्या वेगाने गेले आणि त्या मोगली सैन्याचा निपात केला. हे प्रतापराव गुजर शिवबा राजांना आठवायला लागले. या एक मावळ्यांच्या जोरावर आधी सिंहासन निर्माण झालं. 32 मन सोन्याचं सिंहासन तयार झालं. 1 मन म्हणजे 40 किलो. 40 मन विचार, 32 मन 40 किलो विचार केला तर 1280 किलो सोन्याचं सिंहासन माझ्या राजासाठी तयार केलं गेलं होतं. सिंहासन काही कमी नव्हतं आणि राजा सुद्धा काही कमी नव्हता. सिंहासनाच्या तोला मोलाचाच राजा त्या सिंहासनावर आरूढ झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला आणि प्रजाहित दक्ष लोक कल्याणकारी राजा शिवबा राजांचा राज्याभिषेक त्या किल्ल्यावरती पार पडला. आणि सगळीकडे आता आरोळी घुमायला लागली. औरंगजेबाच्या कानठळ्या बसायला लागल्या. प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. ही घोषणा औरंगजेबाचं काळीज चिरून गेली. त्याला काय करावं काही सुचत नव्हतं. वेडा व्हायची वेळ आली. माझ्या तावडीमधनं सुटून गेला. तेव्हाच जर मी याला पकडलं असतं तर हा आज राजा झाला नसता. या औरंगजेबाचं सैतान हे संकट स्वराज्यावरती असंच चाल करून येत होतं. या सगळ्या संकटांवर मात करून माझ्या राजानं या ठिकाणी शेतकऱ्यांचं राज्य निर्माण केलं. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका म्हणून शेतकऱ्यांचं रक्षण करता असणारा हा राजा त्या ठिकाणी आरूढ झालेला होता. आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामकऱ्यांचं, वारकऱ्यांचं, धारकऱ्यांचं राज्य शिवबा राजांनी निर्माण केलेलं होतं. आणि पुढे
हा काळ सगळा पुढे गेल्यानंतर दक्षिण मोहीम महाराजांनी आखली, कर्नाटकची मोहीम फत्ते करून कर्नाटक जिंजीपर्यंत महाराज पोहोचले. महाराजांनी आरमार उभं केलं. ज्या समुद्रामध्ये ज्या पोर्तुगीजांची जहाज फिरायची, इंग्रजांची टोपीवाल्यांची जहाज फिरायची, त्या मातीमध्ये माझं जहाज का नसावं म्हणून कल्याण डिचोलीला महाराजांनी जहाज बांधणीचा कारखाना उभा केला. जहाज बांधणी तयार झाली, महाराजांचं स्वतःचं आरमार उभं राहिलं. आजही गुगलवरती जर आम्ही टाकलं ना, हु इज द फाउंडर ऑफ इंडियन नेव्ही, भारतीय आरमाराचं जनक कोण, फक्त गुगलवरती टाकलं तर तिथं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं. ह्या भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आहे. असं एक त्यांनी निर्माण केलं. त्या समुद्रामधला जंजीर आम्हाला घेता येत नाही म्हणून त्या जंजिरेच्या तोडीचा सिंधुदुर्ग महाराजांनी त्याच कोकणाच्या भूमीमध्ये उभा केला. ही ताकद महाराजांची होती. या महाराजांच्या चरित्रामधनं आम्हाला या सगळ्या गोष्टी शिकता आल्या पाहिजे. जिथं कुठे आम्हाला कमीपणा वाटल्याची भावना येईल, जिथं कुठं आता मी हरलोय, आता माझं काही खरं नाही अशी भावना निर्माण होईल, त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या चरित्रामधला अफजल खान वधाचा प्रसंग वाचत चला. नक्कीच आपल्याला प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. जिथं सगळं संपलं असं वाटतंय तिथं शिवचरित्र उघडून बघा, नवी उमेद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे शिवचरित्र आम्हाला शिकवतंय. आता यासाठी आम्हाला पुस्तकं वाचली पाहिजे. आमचा सगळा वेळ आता मोबाईल मध्ये निघून जातोय. या मोबाईल मध्ये जात असताना हा मोबाईल मधला वेळ आम्हाला पुस्तकाच्या वाचण्यामध्ये घालवला पाहिजे. मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो, पुस्तक वाचलं तर मस्तक सुधारतं, पुस्तक वाचलं तर मस्तक सुधारतं, आणि सुधारलेलं मस्तक विनाकारण कोणापुढे नतमस्तक होत नाही. ही पुस्तकाची ताकद आहे. आणि म्हणून आम्हाला पुस्तकं वाचायची, आमचा वरचा मधला भरभक्कम झाला तर आम्हाला आमच्या समोर येणारं संकट आम्ही सहज पार करू शकतो. आता मी सांगितलंय, पुस्तक वाचलं तर मस्तक सुधारतं, सुधारलेलं मस्तक विनाकारण कोणापुढे नतमस्तक होत नाही. तरी जाता जाता एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो, 3 लोकांपुढे आम्हाला नतमस्तक व्हायचंय, तेही विनाकारण. पहिली व्यक्ती, ज्या व्यक्तीने मला ही दुनिया दाखवली, 9 महिने 9 दिवस ज्या माऊलीनं मला पोटामध्ये सांभाळलं, त्या माझ्या मातेच्या चरणाशी मला नतमस्तक व्हायचंय, तेही विनाकारण. दुसरी व्यक्ती, ज्या व्यक्तीने माझा हात धरून मला चालायला शिकवलं, मला बोलायला शिकवलं आणि मला स्वतःच्या पायावर उभं केलं, त्या माझ्या बापाच्या चरणाशी मला नतमस्तक व्हायचंय. आणि तिसरी व्यक्ती, ज्या व्यक्तीने माझ्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर केला आणि मला प्रकाशाची वाट दाखवली, त्या गुरुजनांच्या चरणाशी मला नतमस्तक व्हायचंय. या तिघांच्या व्यतिरिक्त कोणापुढे नतमस्तक नाही झाला तरी चालेल. फक्त माता पित्याचे संस्कार आपल्या सर्वांना जपता आले पाहिजे. शेवट फक्त एकच सांगतो, या ठिकाणी अनेक माता भगिनी उपस्थित, अनेक मुली उपस्थित आहे, अनेक तरुण वर्ग उपस्थित आहेत. एकच जाता जाता शिवचरित्र, शिवजयंतीच्या माध्यमातून एकच संकल्प आपल्याकडनं झाला पाहिजे. एकच संकल्प या बसल्या जागेवरती आपल्याला करायचा आहे. माझ्या एका छोट्याशा चुकीमुळं माझ्या बापाची, माझ्या आईची मान शर्मेनं खाली जाणार नाही, ही फक्त शपथ शिवबाराजांसमोर आम्हाला घेता आली पाहिजे. एवढी जरी शपथ आपण घेतली का माझ्या एका छोट्याशा चुकीमुळं माझ्या आईची आणि माझ्या बापाची मान खाली जाईल, असं एकही कृत्य माझ्याकडनं घडणार नाही, तर खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी केल्याचं पुण्य आपल्या पदरी पडणार आहे. हे पुण्य आम्हाला पदरी पाडता आलं पाहिजे. माझ्या माता पित्याचे संस्कार मला जोपासता आले पाहिजे. माझा बाप समाजामध्ये ताटमानेनं फिरतोय, तो ताटमानेनंच फिरला पाहिजे. माझी आई 4 चौघींमध्ये ताटमानेनं फिरते, ती ताटमानेनंच फिरली पाहिजे. माझ्या क्षणाच्या सुखासाठी, क्षणाच्या चुकीसाठी माझ्या आईची बापाची मान शर्मेनं खाली जाणार नाही. एवढा जरी संकल्प आपण आज केला तर शिवजयंतीचं हे औचित्य निश्चित फळलं असं या ठिकाणी मी सांगू शकतो. या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामस्थ, सर्व मान्य